नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माऊली अकॅडमी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा घटक पाहणार आहोत, जेणेकरून हमखास परीक्षेला त्या घटकावरचा प्रश्न पडणार आहे. आणि बघा, या घटकावरचा दोन ठिकाणी प्रश्न पडतो. एक म्हणजे विविध परिमाणे आणि दुसरा म्हणजे गुणोत्तर व प्रमाण. जर आपल्याला अचूक मार्क हवा असेल तर हा घटक अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्त्वाच्या घटकाला सुरुवात करूया. तो म्हणजे कोणता? विविध परिमाणे. आता बघा, विविध परिमाणे हा घटक अभ्यासताना आपल्याला ही पट्टी पाहणं फार गरजेचे आहे. काय पाहणं गरजेचे आहे? पट्टी पाठ होणं फार गरजेचे आहे, कारण हा घटक पूर्ण ह्या पट्टीवर अवलंबून आहे. आणि पट्टी पाठ करण्याची तुम्हाला सोपी आणि साधी पद्धत सांगतो की आयुष्यात कधीच विसरणार नाही. बघा काय करायचं. किलोच्या दारामध्ये हेक्टोरावानं काय लावलं? डेकोरेशन लावलं. किलोच्या दारा हेक्टोरावानं डेकोरेशन लावलं. तिथं मीटर, लिटर, ग्रॅम उभे होते. ह्या तिघांनी देशी लावली. देशी कळते ना? देशी बरोबर. देशी लावली आणि देशीचा सेंट आला. देशी जास्त झाली आणि तिघही मेले म्हणजे मिलीलिटर. बघा, आणि हे तीन एकक मुख्य आहेत. कार्यक्रम असेल बिंदोरा, भाऊचा बर्थडे असेल, काय असेल? भाऊचा बर्थडे असेल, तिघांनी ढोसली, काय दिली? देशी. त्याचा सेंट आला, बिचारे मेले. पण कुठं होते? किलोच्या दारामध्ये हेक्टोरावानं डेकोरेशन लावलं. काय लावलं? डेकोरेशन लावलं. मीटर, लिटर ह्या तिघांनी काय लावली? पुन्हा देशी लावली कार्यक्रम मध्ये. त्याचा सेंट आला, जास्त झाली, मेले. पट्टी पाठ करायची, लक्षात ठेवा. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही किलो, हेक्टो, डेका, मीटर, लिटर, देशी, सेंटी, मिली करणार आहे, त्यावेळेस काय होतं पाहून बघा. जर 1 किलोग्रॅम असेल आणि तुम्ही जर उजव्या साईडला जात असाल, इथं जर गेला तर किती होतात रे? 10. 1 शून्य वाढतो. इथं जर गेला तर किती होता रे? 100. किती होता? 100. जर आपण इथं आलो तर किती शून्य होता? 3 शून्य. बघा, 1, 2 आणि 3 शून्य. 1 पासून पुढे किती घर झाले? 3. शून्य किती दिले? 3. म्हणजे ज्यावेळेस आपण उजव्या साईडला जातो त्यावेळेस काय व्हायला लागलाय? गुणाकार व्हायला. बघा, इथं आल्यावर किती होतील? 1, 2, 3 आणि 4 शून्य. पुढे किती होतील? 5 शून्य. किती येतील? 6 शून्य. 1 वर किती शून्य? 6 शून्य. ठीक आहे. बघा, म्हणजे 1 ग्रॅम म्हणा, किलोमीटर म्हणा, किलो लिटर म्हणा, हे मुख्य एकक आहे. हे तीन काय आहेत? मुख्य एकक आहेत. 1 किलोग्रॅम बरोबर किती हेक्टो? 10 हेक्टो. 1 किलोग्रॅम बरोबर किती डेकाग्रॅम? 100 डेकाग्रॅम. म्हणजे तुम्हाला कोणतं एकक कधी विचारलं तर सांगता आलं पाहिजे. नंतर बघा, 1 किलोमीटर बरोबर किती सेंटीमीटर? बरोबर किती सेंटीमीटर? किती सेंटीमीटर आहे? ओके, समजलं. आता बघा, जर तुम्ही तिकडून इकडे यायला लागले तर काय होत असतो? भागाकार होत असतो. जर डावीकडून इकडे यायला लागले ना, उजवीकडून जर डावीकडे यायला लागले तर काय होतं? शून्याचा भागाकार होत असतो. काय होत असतो? म्हणजे आपल्याला भागावं लागतं. जर 5 डेका असेल, 5 डेकाग्रॅम, काय म्हणू आपण? 5 डेकाग्रॅम, तर काय होईल? किती मिलीग्रॅम होईल? काय? किती मिलीग्रॅम? तर 5 पासून पुढे मोजायचं. 1, 2, 3 आणि 4. म्हणजे 5 वर शून्य किती देणार तुम्ही? 4. काय होईल? 5 डेकाग्रॅम बरोबर काय होईल? 50,000 मिलीग्रॅम. फक्त शून्य वाढवायचे. आणि जर आपल्याला तिकडून इकडे यायचं असेल, तर काय होत असतो पोरांनो? काय होत असतो? भागाकार होत असतो. आता भागाकार कसं बघा. जर समजा 5 सेंटीमीटर आहे. किती सेंटीमीटर आहे? 5 सेंटीमीटर आहे. 5 प्रश्न आपल्याला असा विचारतील, 5 सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर? 5 सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर? आता बघा, मोजायचं कुठून? 1, 2, 3, 4 आणि 5 घर.
हे जे 5 आहेत ना 5 बरोबर, ह्या 5 ला बघा फक्त 1 लिहून 1 वर किती शून्य द्यायचे 5. भागाकारामध्ये 10,000, एकक दशक शतक हजार आणि 10,000 रुपये. ठीक आहे. आता ह्याला भाग द्या, हे तर भाग द्यायचं आपल्याला माहितीच आहे. जर तुम्हाला असं विचारलं 8 सेंटीमीटर, काय विचारलं 8 सेंटीमीटर बरोबर किती डेका, किती डेका मीटर, किती डेका मीटर. आता सेंटीमीटर कुठे आहे पुन्हा 1 2 3 डेका मीटर म्हणजे किती भागायचं बघा त्याला 8 छेदामध्ये 1000, 1 2 आणि 3 हे तुम्हाला काय करायचं आहे भाग द्यायचा आहे. ठीक आहे. आपण पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे 2 किलोमीटर, 2 किलोमीटर बरोबर किती डेसिमीटर. आता 2 किलोमीटर कुठे पट्टी लक्षात ठेवा, किलोच्या दारात हेक्टोरावानं डेकोरेशन लावलं, मीटर लिटर तिथे उभे होते, काय पिले देसी पिले, सेंट आला मेले. 2 किलोमीटर काय आहे इथं 2 किलोमीटर. काय करायचं आपल्याला डेसिमीटर काढायचं किंवा काय करायचं आपल्याला हे डेसिमीटर. कुठून मोजायचं बघा इथं 1 2 3 आणि 4 म्हणजे जे 2 आहेत 2 किलोमीटर बरोबर 2 वर किती शून्य द्यायचे आता 1 2 3 आणि 4 शून्य, 1 2 3 आणि 4 शून्य हे काय असणार आपलं उत्तर असणार. 2 किलोमीटर बरोबर एकक दशक शतक हजार आणि 10,000 म्हणजे 20,000 काय असणार आहे डेसिमीटर, डेसिमीटर हे झालं आपलं उत्तर. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहू. चार 4.5 डेकामीटर बरोबर किती मिलीमीटर. 4.5 डेकामीटर बरोबर किती मिलीमीटर. आता हे 4.5 कुठं मांडायचे डेकामीटर खाली, कुठं मांडायचे डेकामीटर खाली. आता मिलीमीटर म्हणजे काय शेवटपर्यंत बघा 1 2 3 आणि 4 किती घर आहेत 4 घर. काय करायचं बघा 4.5 गुणाकारामध्ये 1 वर किती शून्य द्यायचे 1 2 3 आणि 4 शून्य. आपण 4.5 डेका जशाच तसा घेतला, इथं मोजले 1 2 3 आणि 4, 1 वर किती शून्य दिले 4 शून्य दिले. आता गुणाकार करताना दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही, फक्त संख्याचा गुणाकार करायचा. 45 एक 45 त्याच्यावर किती शून्य द्यायचे 1 2 3 आणि 4 शून्य, 1 2 3 आणि 4 शून्य. आलेल्या उत्तरामध्ये तिथे एक अंकानंतर दशांश स्थळ आहे, आलेल्या उत्तरामध्ये एक अंकानंतर काय करायचं दशांश स्थळ द्यायचं. हे झालं आपलं उत्तर. काय झालं आपलं उत्तर झालं. म्हणजेच उत्तर काय येईल 45,000 मिलीमीटर. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे आपलं, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा 1378 मिलीग्रॅम, 1378 मिलीग्रॅम बरोबर किती ग्रॅम. 1378 मिलीग्रॅम बरोबर किती ग्रॅम. आता 1378 कुठे आहे तर बघा 1378 मिलीग्रॅम आहे. तर विचारलं काय ग्रॅम मध्ये, म्हणजे आपल्याला उजवीकडून डावीकडे यायचंय त्यावेळेस काय करायचं आहे भागाकार करायचा आहे. काय करायचं आहे भागाकार करायचा आहे. 1378 मिलीग्रॅम किती आहे 1378 मिलीग्रॅम. भागाकारामध्ये किती मांडायचं बघा 1 2 आणि 3 म्हणजे छेदामध्ये 1000 मांडा, छेदामध्ये किती मांडा 1 वर 3 शून्य. आणि आता काय होईल मग ह्याचा भाग द्या 1 2 आणि 3 शून्य करतील, किती शून्य करतील 3 शून्य करतील. आलेल्या उत्तरामध्ये 3 अंकानंतर बघा काय करायचं अंशामध्ये जर छेदामध्ये 3 शून्य कटले तर अंशामधल्या 1 2 आणि 3 सोडून काय करायचं दशांश द्यायचा. हे आपलं उत्तर असणार आहे 1.37 आणि 8 हे काय असणार आहे ग्रॅम. काय असणार आहे हे ग्रॅम उत्तर असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. 4500 सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर. 4500 सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर. आता सेंटीमीटर कुठं आहे हे बघा 4500 सेंटीमीटर. आता यायचं कुठं आपल्याला किलोमीटर, किलोमीटर कुठे यायचं आपल्याला
किलोमीटर पर्यंत, म्हणजे बघा 1 2 3 4 आणि 5 घर. किती घर मोजले आपण? 5 घर. 4500 जशास तसे मांडा छेदामध्ये. एक वर किती शून्य? एक वर बघा 1 2 3 4 आणि 5 शून्य. 1 2 3 4 आणि 5 शून्य. कशामध्ये मांडायचे? छेदामध्ये. जर संख्या इकडून जर इकडे मागे यायचं असेल मागे, तर संख्या भागाकारामध्ये मांडायची, आणि इकडून जर तिकडे जायचं असेल तर संख्या कशामध्ये मांडायची? गुणाकारामध्ये मांडायची. ठीक आहे. आता बघा हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 45 छेदामध्ये किती राहिले? 1000 राहिले. बघा 1 2 आणि 3 शून्य कटले. अंशामध्ये 1 2 आणि आता इथं संख्या कमी पडते म्हणून आपण शून्य घेऊ शकतो. किती झाले? 1 2 आणि 3 अंकानंतर दशांश, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 0.045. उत्तर काय आपलं? 0.045. पण एका काय येईल याला? किलोमीटर. काय येईल? किलोमीटर. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 0.045 किलोमीटर. फक्त पट्टीवर आहे. जर तुम्हाला पट्टी समजली, तर हा घटक 100% समजतो, आणि जर पट्टी नाही पाठ झाली तर मुश्किल आहे, फार कठीण आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो बघा, एक एक प्रश्न आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. ठेंबे ठेंबे तळे साचे नाही, ठेंबे ठेंबे समुद्र साचे. कारण आपल्याला जर समान मार्क्स जर झाले तर वयन पण बाहेर निघण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे अभिनय तो कभी नाही, आपण एकदम टोकाच्या पुढे पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. 875 ग्रॅम गुणिले 100 बरोबर किती किलोग्रॅम? 875 ग्रॅम गुणाकारामध्ये 100. आता बघा 875 ग्रॅम म्हणजे गुणाकारामध्ये किती आहेत? 100. ग्रॅमचं रूपांतर कशामध्ये करायचंय? किलोग्रॅम मध्ये. बघा इथे ग्रॅम आहे आणि याचे कुठे आपल्याला किलोग्रॅम मध्ये 1 2 आणि 3 ग्रॅम, म्हणजे भागायचे किती ना? 1000 ना. किती भागायचं आहे आपल्याला? 1000 ना. जर 1000 न भाग दिला तर बघा आता काय होईल? हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. ठीक आहे. हा शून्य कटला, एक अंकानंतर काय दिला? दशांश दिला, म्हणजे उत्तर काय येणार आहे? 87.5 किलोग्रॅम. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 87.5 किलोग्रॅम. घटक अतिशय सोपा आहे, आपण अतिशय सावकाशपणे जातोय, कारण पोरांनो हे घटक समजला पाहिजे. जर समजला तर 100% आपल्याला या घटकावरचे 1 ते 2 मार्क सहज मिळणार आहेत. पुढचा प्रश्न बघा. 75,000 किंवा 7,58,237 सेंटीग्रॅम बरोबर किती हेक्टोग्रॅम? बरोबर किती हेक्टोग्रॅम? बघा इथं लिहा 75 82 37 75 82 37 सेंटीग्रॅम आहे. काय आहे? सेंटीग्रॅम आहे. आणि विचारलंय काय आपल्याला? हेक्टोग्रॅम. म्हणजे बघा 1 2 3 आणि 4 गळ, म्हणजे भागायचं. त्याला काय करायचं? आपल्याला भागायचंय. 75 82 37 भागाकारामध्ये कितीने भागायचं? बघा आता 1 2 3 आणि 4. एक वर किती शून्य द्यायचे आपल्याला? 4. 1 2 3 आणि 4. त्याला काय द्यायचं? आपल्याला भाग द्यायचा आहे. आणि काय होईल माहिती का? भाग देण्यासाठी फक्त शून्य काटा. काय करा? छेदात शून्य काटायचे, अंशामध्ये फक्त दशांश द्यायचा आहे. इथे 1 आहे म्हणून 1 2 3 आणि 4 शून्य कटतील. 1 2 3 आणि 4 अंकानंतर काय होईल? दशांश. म्हणजेच या ठिकाणी उत्तर काय येणार आहे आपलं? 75.82 किलो सॉरी हेक्टोग्रॅम. काय येणार आहे? हेक्टोग्रॅम येणार आहे. हेक्टोग्रॅम. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला फॉलो करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.